स्वतःला ओळखा असं आपण जेव्हा म्हणतो आहोत तेव्हा स्वतःला ओळखा म्हणजे स्वतःचं मन प्राण शरीर एवढंच ओळखून फक्त पुरेसं नाहीये, तर आपल्या आतमध्ये किंवा आपल्या खाली आपण जे जे काही साठवून ठेवलेलं आहे आणि ते कधीपासूनच आहे तर अगदी जन्माला आल्यापासून पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातनं आपण जे काही सगळं ग्रहण करतो आहोत ते सगळं साठवलं जातंय. कुठे साठवलं जातंय तर ते साठवण्याची जागा जी आहे ती म्हणजे हा अवचेतनेचा प्रांत आहे. आता कल्पना करा की जशी अडगळीची खोली असते, या अडगळीच्या खोलीमध्ये सगळ्या वस्तू जशा आल्या जशा हाताला लागल्या तशा डंप केल्या जातात. राहू दे कधीतरी लागेल असं म्हणून त्या नुसत्या अडगळीच्या खोलीमध्ये वस्तू भरून ठेवल्या जातात. त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पसरलेल्या असतात. त्याच्यामध्ये कोणतीही सिस्टीम नसते, कोणतीही व्यवस्था नसते. अगदी त्याच पद्धतीने आपण जे जे ग्रहण करतो आहोत, मग कळत असेल न कळत असेल, ते सगळं थेटपणाने आपल्या या अवचेतन प्रांतामध्ये जाऊन जमा होत राहतं. आता लक्षात येतंय? थोडा विचार करा. जन्मापासून आज आता इतकी वर्ष झाली, आपण आपल्या या अवचेतन प्रांतामध्ये काय काय साठवून ठेवलंय? आपल्या सामान्य जीवनामध्ये आपल्याला ह्या अवचेतन प्रांताची जी ओळख होते ती स्वप्नांच्या माध्यमातून होते. आपण जे सगळं काही साठवलेलं आहे ते आत्ता आपण पाहिलं त्याप्रमाणे अगदी अस्ताव्यस्त स्वरूपामध्ये असंबद्ध रीतीने तिथे पडलेलं आहे. आणि मग स्वप्न आपल्याला जेव्हा पडतात तेव्हा ही जी सगळ्या ज्या जुन्या गोष्टी आहेत ज्या आपण ग्रहण केल्यात आपल्यामध्ये आपल्या कळत न कळतपणाने, त्याचे सगळ्याचे जे ठसे आहेत, इम्प्रेशन्स आहेत, ते ठसे त्यातले तपशील वगळले जातील. पण त्याचं जे इम्प्रेशन आपल्या मनावर पडलेलं आहे ते इम्प्रेशन हे अवचेतनाने साठवून ठेवलेलं आहे आणि मग स्वप्नामध्ये ते आपल्या पृष्ठभागावर येतं आणि आपल्याला स्वप्न पडतं.